हाय मी निकिता आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज होती रथसप्तमी, त्यासाठी मी पहिली देवपूजा करून घेतली सकाळी. त्यानंतर दूध उतू घालून घेतलं. ते सूर्य उगवायच्या आधी उतू घालवायचं असतं, सो मी लवकरच उतू घालून घेतलं. त्यानंतर मी पोळ्याचा स्वयंपाक करणार होती. मग मी एका साईडला कणिक मळून घेतली आणि डाळ शिजली होती, त्यातलं पाणी काढून घेतलं, कारण की पुरण हे परतायचंच होतं. एका साईडला पुरण परतूनच घेत होते, तोपर्यंत म्हटलं दुसरा गॅस रिकामा न ठेवता आपण त्याच्यावर आमटी फोडणीला देऊयात, जेणेकरून आपलं काम ही स्पीडनं उरकेल. आणि एकटी स्वयंपाकात असल्यामुळे माझी थोडीशी गडबड होते, म्हणजे मला खूप स्पीड लावावं लागतं. त्यात माझा आदिराजमध्ये आधी असतो. आणि माझं पुरणपोळी बनवायचं मेन उद्देश म्हणजे माझ्या मिस्टरांना, म्हणजे माझ्या आहोंना आणि माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते आदिराजला. त्याच्यामुळे मी प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवत असते. आणि अशी मध्ये आधी चान्स भेटले तर सोडत नाही. रथसप्तमीला कोणाचा घरात उपवास नव्हता, पण पुरणपोळी ही मी आदिराजसाठी आणि यांच्यासाठी बनवली होती. आणि बघा, आदिराजची मध्ये मध्ये लुडबुड होती. त्याला पाहायचं होतं की मी काय करते. आई मला दाखव की तू काय करते, तू काय बनवतेस. पण मी त्याला गॅसपाशी शक्यतो जास्त घेत नाही. मग त्यानंतर म्हटलं की तू बाहेरच जा. मग मी पुरण वगैरे वाटून घेतलं आणि लगेचच तळण वगैरे आणि म्हटलं तळण वगैरे तळून घ्यावं. तळून घेतल्यानंतर लगेच त्याच तेलात मी गरम गरम भजी पण तळून घेतली. पुरणपोळी आणि करायची आणि भजी नाही करायची, मग ते काहीतरी चुकल्यासारखं वाटतं असं मला वाटतं. आणि मग भाजी तळून घेतली आणि एका साईडला लगेच पोळ्या पण लाटून घेतल्या मी. तर असा होता माझा आजचा पहिला मिनी ब्लॉग. आणि माझं ह्यात काय खरंच चुकलं असेल तर तुम्ही नक्की सांगा मला. आणि माझी पुरणपोळी बघून जा हा कशी झाली आहे, पुरणपोळी कशी झाली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्लॉग बनवावेत मी, अशी माझी खूप इच्छा आहे. पण मला खरंच खूप छान सपोर्ट करा. हा माझा पहिलाच मिनी ब्लॉग आहे. आणि ही बघा, मी पुरणपोळी पण खूप छान लाटलेली आहे. आणि मग नंतरनं पुरणपोळी वगैरे लाटून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं. तर असा होता माझा आजचा पहिला मिनी ब्लॉग. मला कसा वाटला नक्की सांगा.